तमिळनाडू हे फुटवेअर बनवणारे भारतातील आघाडीचे राज्य कसे बनले, चला तर मग एका मिनिटात समजून घेऊया। तर यामागची स्टोरी अशी आहे की तमिळनाडूचे मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन यांनी एका क्रॉक्सवर मेड इन इंडिया लिहिलं पाहिलं। तेव्हा त्यांनी विचार केला की हे तर तमिळनाडूमध्ये सुद्धा बनवू शकतं। त्याच वेळी कंपन्यांनी चायना +1 या धोरणाचा वापर करायला सुरू केल्यामुळे कंपन्या उत्पादन करण्यासाठी इतर देश शोधत होत्या। तमिळनाडूने या संधीचा चांगलाच फायदा घेतला आणि 2022 मध्ये फुटवेअर आणि लेदर पॉलिसी लॉन्च केली। याद्वारे त्यांनी कमी पैशात जमीन सबसिडीज आणि कंपनी उभारण्यासाठी लागणारे कागदपत्रे आणि परमिशन साठी सोपे वाटेल अशी सिंगल विंडो सिस्टीम सुरू केली। सोबतच त्यांनी तमिळनाडूमधील काही शहरांमध्ये फुटवेअर पार्क सुद्धा बनवले। 2025 वर्ष संपेपर्यंत लेदर सेक्टर मध्ये 20,000 कोटींची इन्व्हेस्टमेंट आणि 2 लाख नवीन जॉब तयार करण्याचा या पॉलिसीचा उद्देश आहे। तमिळनाडू सरकारच्या याच विजन आणि प्लॅनिंगमुळे सध्या भारतातील लेदर इंडस्ट्रीज मधील 38% उत्पादन एकट्या तमिळनाडूमध्ये आहे। बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा।